साताऱ्यामध्ये उद्या लाडकी बहीणचा सन्मान सोहळा हक्काचं माहेरघर या नावाने कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच अनेक नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत। मात्र कार्यक्रमाच्या आदल्याच दिवशी साताऱ्यामध्ये मुसळधार पावसामुळे मैदानात पूर्णपणे चिखल झालाय, त्यामुळे तारांबळ उडाली आहे। या संदर्भात अधिक माहिती सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी एनडीटीव्ही मराठीला दिली आहे। साताऱ्यामध्ये गेले 4 तास प्रचंड मुसळधार पाऊस पडलेला आहे। मुसळधार पावसामुळे जो कार्यक्रम इथं उद्या होणार आहे, साधारण 50,000 महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। परंतु मुसळधार झालेल्या पावसामुळे आपण बघू शकता, हे जे साताऱ्यातील सैनिक स्कूलचं ग्राउंड आहे, हे ग्राउंडची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे। सर्व बाजूनी मोठ्या प्रमाणावरती पाणी पडत आहे। एक मोठाच्या मोठा मंडप इथं उभा करण्यात आलेला आहे। प्रशासनाची जय्यत तयारी केलेली आहे प्रशासनाने, मात्र इथं जो यायचा रस्ता आहे, इथं याच्या रस्त्यावरती प्रचंड चिखल साठलेला आहे आणि ज्या लाडक्या बहिणी आहेत, मोठ्या प्रमाणात 50,000 लाडक्या बहिणी इथं येणार आहेत, तर नक्कीच त्यांना अनेक त्रासातून येण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण का हा पाऊस असाच चालू राहिला तर या कार्यक्रमावरती मोठं सावट पडू शकतं। पावसाचा त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाने आत्ता प्राथमिक इथं काळजी घेतलेली आहे। हा आलिशान मंडप संपूर्ण जिथं पाऊस खाली येणार नाही असं म्हटलं जातं, मात्र या सगळ्या खुर्च्या आणि या सगळ्या गोष्टी ओल्या झालेल्या दिसत आहेत। आपल्या समवेत सातारचे जिल्हाधिकारी आहेत। जिल्हाधिकाऱ्यांकडनं नेमकी थोडीशी माहिती घेऊया। सर, प्रचंड पाऊस पडतोय, या पावसातही प्रशासनाची तयारी चालू आहे, काय नेमकं सांगाल आपण? चालू ॲक्च्युली तशी मागचे 10 दिवसापासून चालू होती, पण आज अनफॉर्च्युनेटली म्हणायला किंवा फॉर्च्युनेटली कसा काय, पण पाऊस पडला तर त्याच्यामुळे थोडासा तयारीमध्ये थोडासा वेग कमी झालेला आहे। बरोबर, पण आमची यंत्रणा खूप एफिशियंट आहे। एकंदरच सातारा जिल्हा प्रशासन हे सतर्क आहे। स्वतः जिल्हाधिकारी ऑन फील्ड आहेत आणि प्रशासनाची जय्यत तयारी इथं सुरू आहे, जी आपण बघू शकता। सुजित आंबेकर, एनडीटीव्ही मराठी, सातारा।